वास्तुशास्त्र. खरंच वास्तुशास्त्राबद्दल बोलण्यासारखं काही राहिलंय का? आजपर्यंत इतकं लिहिलं गेलंय, इतकं ऐकलंय, तुम्ही कदाचित त्याचे अनुभवही घेतले असतील. मग आज नवीन वास्तुशास्त्र काय सांगायचं? पण मी तुम्हाला प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र सांगणार आहे, ज्या वास्तुशास्त्रामध्ये कोणत्याही बाह्य उपकरणाची गरज नाही आहे. कारण ही सृष्टी जी निर्माण झाली आहे ही 5 तत्वांनी झाली आहे. आपलं शरीर सुद्धा बनलंय हे 5 तत्वांनी बनलंय. या 5 तत्वाचं संतुलन केलं तर घरामध्ये सुख शांती नक्की मिळू शकते. माणसाला 3च प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात, एक आर्थिक, एक आरोग्याचा आणि एक संबंधांचा. नातेसंबंध सुदृढ राहिले तर बऱ्याच गोष्टी नीट होत असतात. पण हे राहणार का? बऱ्याच घरांमध्ये आम्ही जातो, पती पत्नींचं नातं सुद्धा आज प्रेमाचं असतंच असं नाही. आता पत्करलंय, स्वीकारलंय म्हणून ते नातं जपायचं असतं. मग त्याच्यात खराच आनंद आहे का? दुसरा भाग येतो आरोग्याचा. घरामध्ये आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या तर पैसा खर्च खूपच होतो आणि मानसिक त्रासही खूप होतो. आणि आरोग्याची चिंता घेतानाच जर पैसे खर्च होत गेले तर मग मिळवणं हा दुसरा भाग राहतो. या 3 समस्येतनच घर चालत असतं. मग ह्या 3 समस्येवर आपण जर मात केली तर आपलं घर खूप छान राहू शकतं. ज्या वास्तूमध्ये आपण राहतो ती वास्तू नेहमी आपल्याला आशीर्वाद देत असते, तथास्तु म्हणत असते. घरात बोलताना जर सकारात्मक गोष्टींचा विचार केला तर घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडू शकतात. पण नकळत आई मुलाला म्हणून जाते, अभ्यास कर नाही तर नापास होशील. वास्तू त्याच वेळेला तथास्तु म्हणते आणि मुलाला मार्क कमी मिळायला लागतात. दोष कोणाचा आहे? वास्तूच आहे. पण म्हणताना आपण असं म्हणतो की वास्तू आमची दूषित आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, कोणतीही वास्तू दूषित नसते. वास्तू दूषित करायला जबाबदार असतो आपण. आपलं वर्तन जर योग्य तऱ्हेने या वास्तूवर आपण संस्कार केले तर ही वास्तू आपल्याला भरभरून द्यायला तयार असते. पण हे घेण्यासाठी आपली तयारी असली पाहिजे. आपले विचार परिपक्व असले पाहिजेत आणि घरामध्ये नेहमी सकारात्मक बोलणं व्हायला पाहिजे. घराघरांमध्ये आम्ही जातो, मुलांचा प्रश्न मोठा असतो. मुलं अभ्यास करत नाहीत, ऐकत नाहीत, मस्ती करतात, खूप हट्टी आहेत. माझं उत्तर अगदी सोपं असतं, आपलीच मुलं आहेत, आपलेच गुण घेऊन जन्माला आलेली आहेत. वेगळं काय करणार? आज ह्या वयात आपण खरंच हट्टी नाही आहोत का? हट्टाचे प्रकार वेगळे असतील. मुलं अभ्यास करत नाहीत ही कॉमन गोष्ट आहे. पण घरामध्ये जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा अभ्यासाची पुस्तकं कुठेही नजरेस पडत नाहीत. मग आम्ही त्यांना सोपा मार्ग सांगतो, मुलांचा अभ्यास तुम्हीच बंद करून टाकलाय. ही पुस्तकं नजरेच्या समोर असली पाहिजेत, दिसली पाहिजेत सतत. आज मुलांना दिसतंय काय? तर समोर कॉम्प्युटर, कॉम्प्युटर नंतर येतो टीव्ही, आणि टीव्ही जर नसेल म्हणजे टीव्ही जर बघायचा नाही असं आईने सांगितलं तर अजून एक गोष्ट येते, मोबाईल असतो. मग 3 स्क्रीनच्या मध्ये ही मुलं सतत वावरत असतात. याच्या बाहेर काय करणार? पण अभ्यासाची पुस्तकं जर सातत्याने नजरेस पडत असतील तर ही मुलं अभ्यासही खूप चांगला करतील. आज एक सोपं उदाहरण तुम्हाला देतो. आपण मॉलमध्ये जातो. मॉलमध्ये अनेक गोष्टी आपल्याला दिसत असतात. एक ठराविक रक्कम घेऊन आपण मॉलमध्ये जातो आणि घरासाठी धान्य आणायचं आहे, वस्तू आणायची आहे म्हणून मॉलमध्ये प्रवेश करतो. जे सामान वाण्याकडनं आणत होतो तेव्हा 4,500 रुपयात भागत होतं. आज तेच सामान जर मॉलमधनं आणायचं झालं तर स्वस्त मिळेल असं आपली कल्पना असते. पण खरंच बिल त्यावेळेला होतं ते 7,000 होतं. हे का? तर जे दिसतं ते हवंसं वाटतं. मग घरामध्ये सुद्धा पुस्तकं दिसायला लागली, मुलांनी पुस्तकांचा पसारा केला तर खात्रीने तुम्हाला सांगतो मुलांचा अभ्यास वाढेल. पण दिसण्यासारखं आपण काय ठेवतो? तर औषधं. ही औषधं अशा प्रकारे मांडलेली असतात की जिथे जाल तिथे औषध दिसत असतं. मग घरामध्ये आजार सतत वाढत असतात. अगदी एक उदाहरण सांगतो.
तुम्हालाही परिचयाचं असेल. बेडरूम मध्ये बेडच्या वरती एक बामची बाटली सगळ्याच घरात ठेवलेली दिसेल. ज्या वेळेला रात्री आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला ती बामची बाटली आपल्याला बोलवायला लागते आणि म्हणते मला वापर, आता झोप छान लागेल. मग अनेक घरात तुम्हाला असं दिसेल बाम लावल्याशिवाय झोपच लागत नाही. पण हे का घडतं? तर ते सतत आपल्या पुढ्यात आहे. औषधं ही नजरेआड झाली पाहिजेत आणि गरज आहे ती अभ्यासाची, तर ही पुस्तकं नजरेसमोर असली पाहिजेत. बघा, एक प्रयोग करून खात्रीने रिझल्ट्स मिळतील. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून आपण बरेच प्रयत्न करतो आणि सगळ्यात मोठा प्रयत्न म्हणजे काय, तर काळी बावली दाराच्या बाहेर ठेवायची. आता ही बावली जेव्हा आपण लटकवून ठेवतो, मी असं म्हणतो कोणतीही वस्तू निर्जीव नसते, प्रत्येक वस्तू जीव असतो. दाराच्या बाहेर उभं राहून ह्या बावलीशी कधीतरी बोलून बघा. तिला विचारा, काय ग, कशी आहेस? हो, रडत असते होती. रडत आपल्याला सांगते की मला असं ठेवलंय ते निदान सरळ तरी करून ठेवा. आपल्या रक्षणासाठी आपण या बावलीला उलटी लटकावून ठेवली आहे. आपलं रक्षण ती काय करणार? मग तिथे दुसरा भाग आपण आणतो, तो म्हणजे काय, तर लिंबू मिरची. अगदी चांगल्यात चांगलं लिंबू जर तुम्ही बाहेर बांधलत, किती दिवस टिकेल? माझ्या मते 3-4 दिवस राहील. मग 3-4 दिवसानंतर ते लिंबू खराब होतं. पुढे ते काय करणार? पण आपण अभिमानाने सांगतो दर शनिवारी बदलतो. लोकांचा व्यवसाय आपण खूप चांगला करतो, पण आपल्या घराला त्याचा उपयोग होतो का? जर दार उघडलं आणि नकारात्मक ऊर्जा दाराच्या बाहेर साठलेली असेल तर ती कुठे येईल? आपल्याच घरात येईल. मग ह्या गोष्टींऐवजी आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यामध्ये खूप मोठा भाग होता की दाराच्या समोर रांगोळी काढा. काळ्या बावलीकडे किंवा लिंबू मिरचीकडे बघून प्रसन्न वाटतं का कधीतरी? पण रांगोळीकडे बघून मला खात्री आहे निश्चित प्रसन्न वाटतं. मग तसाच दुसरा भाग आपण करत असतो. सण असताना आपण छानसं तोरण लावतो घराला. हे तोरण, ही रांगोळी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतात. नकारात्मक ऊर्जा दाराच्या बाहेर साठवण्यापेक्षा दाराच्या बाहेर सकारात्मक ऊर्जा जर असेल तर आपल्या घरामध्ये ती सहज येईल. पण इथे सुद्धा आपण थोडा भाग बदलतो. दारावर अनेक तऱ्हेचे स्टिकर्स लावतो, चित्र चिकटवतो आणि हे सगळं करून आपण काय करतो, तर ते दार खराब करतो. म्हणजे तिथेही नकारात्मक ऊर्जा तयार करतो. मग ह्याऐवजी जसे दार स्वच्छ ठेवलं. मी वास्तुशास्त्र शिकवताना अनेकांना सांगतो की आपलं शरीर म्हणजे सुद्धा एक वास्तू आहे. या वास्तूचा विचार करा. आतमध्ये एक आत्मा राहतो, त्याचं वास्तव्य तिथे आहे, त्यालाही मनशांती हवी आहे. जसं आपण घरामध्ये म्हणतो की मला शांतता हवी आहे, तशा आपल्या आत्म्याला सुद्धा मनशांती हवी आहे. मग हे शरीर जर आपण एक वास्तू धरली तर त्याचं प्रवेशद्वार हे कुठे आपण धरणार? आपला चेहरा हा किती स्वच्छ आणि सुंदर असावा असं आपल्याला वाटतं. मग तसंच आपल्या वास्तूचं दार सुद्धा सुंदर असलं तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. लोकांच्या मनामध्ये एक भाग येतो की 5 तत्वांनी आम्ही संतुलन काय करतो. निसर्गाची 5 तत्व आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत. याचा योग्य तऱ्हेने वापर केला गेला पाहिजे. पण आज आपला विश्वास जो आहे हा यंत्र आणि पिरॅमिड्सवर आहे. आपल्याला एक आधार हवा असतो की माझ्या घरात मी यंत्र लावली, माझ्या घरात मी पिरॅमिड्स लावले, मी वास्तुशास्त्र केलं माझ्या घरामध्ये. जिवंत कोण आहे? माणूस जिवंत आहे की यंत्र आणि पिरॅमिड्स जिवंत आहेत? परिणाम कोणाचा कोणावर व्हायला पाहिजे? आज आपला परिणाम या वस्तूंवर व्हायला पाहिजे. त्या उलट आपण असं म्हणतो की आपल्यावर या यंत्राचा परिणाम होतो. कुबड्या घेतल्या आहेत आपण. एका आधाराची गरज पडली आहे आपल्याला आणि तो आधार आपल्याला काय सांगतो, तर कालांतराने तुम्हाला अनुभव येईल. आमच्या वास्तुशास्त्रामध्ये आम्ही असं सांगतो की आज बदल करा, अनुभव आज घ्या. कारण शास्त्र म्हटलं तर त्याचे परिणाम ताबडतोब मिळत असतात. कालांतराने परिणाम देणारे शास्त्र कधीच नसते. आपल्याला आज तहान लागली आहे तर विहीर खणायला जर आपण गेलो आणि कालांतराने पाणी मिळालं तरी तहान आजची उद्या नाही भागू शकत. आत्ताच्या आत्ता तहान भागली पाहिजे. मग अशा तऱ्हेचं वास्तुशास्त्र आपल्याकडे असलं पाहिजे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो.
5 तत्वांपैकी 2 तत्व तुमच्या घरामध्ये आहेत. या 2 तत्वांचं संतुलन जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला अनुभव खूप छान येऊ शकतील. त्यातली 2 तत्व महत्वाची कोणती? तर एक अग्नी आणि एक पाणी. हे अग्नी आणि पाणी हे आपल्या घरामध्ये सहज आहे. आज कामाचा व्याप वाढलाय, धावपळ वाढली आहे आणि या धावपळीमध्ये आपण काय करतोय तर अग्नी आणि पाणी एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. जे फार पूर्वीपासून आपल्याला दिसत होतं की अग्नीची जागा वेगळी आहे आणि पाण्याची जागा वेगळी आहे. अग्नी म्हणजे आपला उत्पन्नाचा मार्ग आहे आणि पाणी म्हणजे पैसा आहे. मग उत्पन्नाच्या मार्गावर जर तुम्ही पाणी ओतत राहिलात तर आपल्या घरामध्ये पैशाचा साठा कधीच होऊ शकत नाही. खर्च वाढवत जातो. नळ जर गळत असतील तर त्याच्याकडे आपण फारसं लक्ष देत नसतो. पाणी वायफळ खर्च होत असतं. म्हणजेच काय तर पैशाचा खर्च सहजपणे होत असतो. आणि हा वायफळ झालेला खर्च महिन्याच्या शेवटी सांगतो की अरे कमवलं खूप पण जमवलं काही नाही. मी तुम्हाला असं सांगेन, माणसाने आयुष्यामध्ये किती कमवलं याला फार महत्व नाहीये, किती जमवलं याला फार महत्व आहे. उद्यासाठी आपल्याला जगायचंय आणि हे जगताना आपल्याकडे उद्यासाठी काय आहे याला महत्व आहे. घराघरांमध्ये आम्ही जातो, आम्हाला असं लक्षात येतं की तिथलं वातावरण खूप चांगलं असतं पण अनुभव येत नसतात. घराघरांमध्ये आम्ही जातो, आम्हाला असं लक्षात येतं की घरामधले नातेसंबंध खूप दुरावलेले आहेत. मुलं त्यांच्या मार्गाला आहेत, आई वडील त्यांच्या मार्गाला आहेत. एका घरातला एक छोटासा अनुभव सांगतो तुम्हाला. एका घरामध्ये प्रवेश केला, त्या घरामध्ये 2 जणच राहत होते. जे गृहस्थ होते ते 78 वर्षाचे आणि त्यांच्या पत्नी होत्या 65 वर्षाच्या. आता ह्यांना या घरामध्ये काय हवं असणार? मी जेव्हा त्यांच्याशी चौकशी केली तेव्हा मला असं लक्षात आलं की त्यांनी सांगितलं लग्नापासून आजपर्यंत आमचं कधीच पटलेलं नाही. पण आता तुम्हाला बोलावण्याचं एकच कारण आहे की शेवटची जी काही वर्ष राहिली आहेत ती तरी आनंदात गेली पाहिजेत. माझी पत्नी जेवण करते पण ते माझ्यासाठी नसतं, ती फक्त स्वतःसाठी जेवण करते आणि मला बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवायला लागतं. मी जर आज तिला विचारलं स्वयंपाक केलायस का तर त्या दिवशी ती सांगते माझा उपास आहे, आज जेवण करणार नाहीये. आणि हे ती का सांगते तर त्यावेळेला मला घरात जेवायला द्यायला लागेल. त्यानंतर मी तिला विचारायचंच सोडलं कारण माझ्यामुळे तिला उपास खरंच घडायला नको. पण या वयामध्ये आमची अपेक्षा आहे की ह्याच्या पुढचे जी काही 2-4 वर्ष राहिली असतील ती आनंदात गेली पाहिजे. वास्तूमध्ये बदल करण्यापेक्षा मी विचार केला की त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला पाहिजे. आणि जर विचार बदलले तर ही गोष्ट सहज शक्य आहे. यांची दोन्ही मुलं परदेशामध्ये आहेत. त्यांना विचारतात की नाही आज कल्पना नाहीये पण एकमेकांचा आधार हे दोघच आहेत फक्त. मी दोघांशी बोलतो. प्रचंड प्रेम आहे तुमचं एकमेकांवर पण व्यक्त करण्याचे मार्ग चुकतात. जर एकमेकांवर प्रेम करायला सुरुवात केलीत तर एकमेकांसाठीच आज तुम्ही दोघं आहेत. घरामध्ये कोणतीही वस्तू आणून ठेवा म्हणून मी त्यांना सांगितलं नाही. घरामधल्या काही रचना फक्त बदलायला सांगितल्या होत्या आणि महिन्याभरानंतर त्यांचा फोन आला होता की आम्ही एकत्र घरामध्ये जेवतो. हे वास्तुशास्त्र असतं आणि हे अनुभव त्या क्षणी येत असतात. आम्ही याचे अभ्यास वर्ग सुद्धा घेत असतो. अभ्यास वर्गाची माहिती आपल्याला आतुरालय लाईफ मॅनेजमेंटमध्ये नक्कीच मिळेल. एकदा येऊन खात्री करून घ्या. आपलं आयुष्य बदला आणि लोकांच्या जीवनामध्ये आनंद द्यायला सुरुवात करा. धन्यवाद.